नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सर्वप्रथम तर मला तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचे आहेत। गेल्या आठवड्यात माझे पॉडकास्ट येत नव्हते आणि मी कम्युनिटी पोस्ट देखील टाकू शकली नव्हती। तुम्हा सगळ्यांना खूप काळजी वाटत होती। तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचल्या, पण काय आहे ना, तब्येत पण ठीक नव्हती आणि फोनचा इश्यू झाला होता। काल जे मी काही पॉडकास्ट अपलोड केलं होतं ते मी लास्ट वीकलाच रेकॉर्ड करून ठेवलं होतं, पण ते एक्सपोर्ट होतच नव्हतं। आणि मंडळी, मला माहिती आहे तुम्ही मला इन्स्टावरती देखील मेसेज करत असाल, तुम्हीच कॉमेंट करून सांगताय देखील मला। पण काय आहे ना, फोनच्या इश्यूमुळे मी इन्स्टा यूज नाही करू शकत आहे। मागे देखील ही गोष्ट मी बोलली होती, प्लीज कोणी गैरसमज नका करून घेऊ। मी रिप्लाय वगैरे देत नाही आहे, याचा अर्थ मी तुमच्यावरती रागवली आहे असं नाही आहे। आणि मंडळी, अजून एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते, ती म्हणजे गेले काही दिवस फोनचा इश्यू असल्यामुळे मी यूट्यूब किंवा यूट्यूब स्टुडिओ ऑन नव्हता केलं। आणि काल जसं सगळं चालू झालं तसं मी पॉडकास्ट अपलोड केलं, कॉमेंट्सला रिप्लाय दिला आणि कधी कधी कॉमेंट्स होल्ड होतात, त्यामुळे हिडन कॉमेंट्स पण बघितल्या। आणि त्यात 13 दिवसापूर्वीची या सोकॉल्ड सभ्य बनून फिरणाऱ्या युरोपच्या कपटी जोडप्याने मिळून एक फेक आयडी बनवली होती आणि एवढी घाण कॉमेंट केली आहे ना मला, ती बघा। आणि ते पण काकूंच्याच पॉडकास्टच्या खाली आहे ती कॉमेंट। थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते। पाहिलत ना मंडळी, किती थर्ड क्लास कॉमेंट आहे ही। आपण यांच्या डेली व्लॉग्सवरती रिॲक्शन देतो आणि जे दिसतं त्यावरच बोलतो, पण हे लोक अशा फेक आयडीज घेऊन जी व्यक्ती जिवंतही नाही तिच्याबद्दल असं घाण बोलतायत। हेच काय यांचे संस्कार? यांना खरं बोललेलं सहन होत नाही म्हणून हे एखाद्याच्या कॅरेक्टरवरती बोलतायत। ही आयडी मी नक्की स्ट्रेस करणार आहे। याआधी देखील खूप वेळा यांनी अशा घाण कॉमेंट्स केल्या होत्या, त्याचा स्क्रीनशॉट देखील अजूनपर्यंत आहे माझ्याकडे। टोमल काकू ह्या ज्या कॉमेंट्स करताना तुम्ही विसरू नका, तुम्हालाही 2 मुली आहेत। त्यांना जर कोण पुढे जाऊन असं काही बोललं तर त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल ना, याचा जरा विचार करा। आणि तुमच्यात जर खरंच दम असेल ना तर ओरिजिनल आयडीने या, मग मानते मी तुम्हाला। अशा फेक आयडीज बनवून कशाला कॉमेंट करताय? स्वतःला तुम्ही खूप पवित्र आहात असं मानताना। कसं आहे ना काकू, तुमच्याबद्दल खूप काही माहिती आहे माझ्याकडे, पण माझ्यात दगडाखाली आहे। जे तुम्ही दाखवलं नाही त्यावरती बोलून मला रूल्स नाही ब्रेक करायचेत। मी जर रूल्स ब्रेक केले ना तर तुम्हाला यूट्यूब आणि ठगजंबक काय सगळं सोडून दुसऱ्या प्लॅनेट वरती जाण्याची वेळ येईल। त्यामुळे सांगते, शांत आहे ना मी, मला शांतच राहू दे। सभ्यतेचा आव आणताय ना तुम्ही, तुमच्या पडद्यामागच्या चेहऱ्याला समोर आणायला जास्त वेळ नाही लागणार मला। तसं तर तुम्ही सगळ्यांच्याच मनातून उतरून गेले आहात। तुमच्याच घरच्यांनी तुमची सोशल मीडियावरती वरात काढली होती, विसरलात का तुम्ही? हो काकू, म्हणून सांगते, दुसऱ्यांच्या पॅरेंट्स बद्दल फॅमिली बद्दल बोलताना ना जरा विचार करा। काय आहे ना, फॅमिलीला तुम्ही विकलंय पैशांसाठी, आम्ही नाही। आजपर्यंत आम्ही कधीच आमच्या फॅमिलीबद्दल बोललो देखील नाही आहोत, पण तुम्ही तर आई बहीण बोलू नका, भाऊ बहिणी बोलू नका, सासू नंदा बोलू नका, इवन मुलं बाळांना पण दाखवून मोकळ्या झाला आहात। त्याच्यावरती डॉलर्स छापलेत तुम्ही। मी पण काय तुमच्याकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करते? अहो, तुम्ही तर स्वतःच्या मृत वडिलांच्या जाण्यावरती पण व्हिडिओ बनवून मोकळ्या झाला आहात। तुम्हाला दुसऱ्यांच्या पॅरेंट्सची कशी व्हॅल्यू असेल हो? देव जाणो, तुमच्या मुली पुढे जाऊन काय शिकणार आहेत तुमच्याकडून। वाईट वाटते त्यांच्यासाठी मला खूप। या मुलींचं दुर्भाग्य ज्यांनी तुमच्या पोटी जन्म घेतला आहे। मंडळी, आता जास्त वेळ नाही वाया घालवत मी। या काकूंवरती जेवढं काही बोलू ना तेवढं कमीच आहे। 1 नंबरची निर्लज्ज बाई आहे ही। कितीही काही बोला, शेवटी निर्लज्ज ती निर्लज्जच राहणार। आता त्या दिवशी काकूंचा गरीब श्रीमंतीचा खेळ खेळून झाला तर लगेच आल्या तिसऱ्या दिवशी, काय तर म्हणे युरोपमध्ये दुसऱ्या देशात घर घेण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात। हिला काय वाटते हो मंडळी, ही कोण मोठी विद्वान आहे का जिला सगळ्यातलं सगळं येतं? आणि हिच्या बोलण्यावरती जे मूर्ख विश्वास ठेवतायत खरंच धन्य आहेत, जिला ना तिचे घरचे किंवा मित्रमंडळी व्हिडिओ काढण्याची परमिशन देत। अशा मूर्ख बाईकडून काय शिकायचं?
आधी या टोमलेने सख्यांसोबतची नाती जपावीत, त्यानंतर यूट्यूब फॅमिली मेंबर्सला ज्ञान पाजळावं. टोमलीचा व्हिडिओ सुरू होताना जे हिने चॅनलची थीम ठेवली आहे ना, त्यात काकूने लिहिलंय लाईफस्टाईल, कुकिंग, फिटनेस, ट्रॅव्हल, डेली रुटीन, डान्स. ह्यातलं काकू काय दाखवतात हो मंडळी. लाईफस्टाईलचं विचाराल ना तर हिच्या लाईफस्टाईलपेक्षा रस्त्यावरच्या गरीब माणसाची लाईफस्टाईल चांगली आहे. कुकिंगचं विचाराल तर काकूंचा स्वयंपाक हा तर भातुकलीचा असतो. फिटनेस आणि काकूंची तर बोंबा बोंब आहे. डेली रुटीन नसून डेली ड्रामा आहे. ट्रॅव्हलच्या नावाखाली काकू उणगतच असतात. डान्सचं विचाराल तर नाचकाम करण्यात काकूंचा हात कोणीच नाही पकडू शकत. त्या डिशवॉशरचं कौतुक तर काय बाबा, ह्या बाईचा संपता संपत नाही आहे. एक अख्खा व्हिडिओ बनवला होता या ठोंबीने त्या डिशवॉशरवरती. तरी पण दुसऱ्या दिवशी आली डिशवॉशर कोणत्या कंपनीचं आहे ते सांगायला. जिथे 5 मिनिटामध्ये गोष्ट सांगून मोकळं होऊ शकतो ना, तिथेही अडाणी बाई 20-25 मिनिटाचा लांबलचक व्हिडिओ बनवते आणि लोकांना बोर करते. वर्किंग वुमनसाठी डिशवॉशर खूप युजफुल आहे, ठीक आहे, पण ह्या काकू तर काही कामच करत नाही. घरात राहून पण ह्या काही करत नाही. मग यांना डिशवॉशरची काय गरज हो मंडळी. कोणीतरी काकूंना DM केलं होतं यावेळी की तुम्ही जिथे राहताय ते तुमच्या मालकीचं हक्काचं घर आहे का, तर त्यावर काकूंनी म्हणून व्हिडिओ बनवला. आता आपण एवढ्या दिवसांपासून काकूंना त्या आदिवासी हेअर ऑइलच्या बॉटल बद्दल बोलतोय ते दाखवलं नाही. हरवलेलं रेसिडेंट परमिट बद्दल काकूंना व्हिडिओ बनवायला बोललो, त्याच्यावरती पण काकूंनी दुर्लक्ष केलं. पण अदृश्य कॉमेंट्सवर काकू लगेच व्हिडिओ बनवतात. हे तर असं झालं टीचरलाच सांगितलं की एक्झामला बस, तिनेच पेपर बनवलाय आणि तीच आन्सर लिहिते. याला काय अर्थ आहे का हो मंडळी, तुम्हीच सांगा मला. टोमल काकूंच्या डोक्यात कसले कसले विचार असतात. पण काय हो मंडळी, काकूंना डोकं आहे का, हाच एक मोठा प्रश्न पडलाय मला. टोमल काकूंने तो व्हिडिओ फक्त काका काम करतायत हे सांगण्यासाठी म्हणूनच बनवला होता. त्या दिवस फक्त माझा हा जो व्हिडिओ होता त्यात ही काहीतरी भलतीच शायनिंग मारत होती. एकतर जुन्या दिवसाची जुनी सुरुवात करत टोमलाबाई येते आणि त्यात पण अशी ऍक्टिंग करते जसं काय कोणतरी मोठी हिरोईनच आहे. भातुकलीचा स्वयंपाक करून ह्या बाईला कसला कंटाळा येतो देव जाणे. काकू बोलतात हा सिंपल माझा लुक आहे. तो लुक बघून जराही सिंपल नव्हतं वाटत मला, उलट भीती वाटत होती काकूंना बघून. आणि काकू असं दाखवतायत की त्या किती ब्रेव आहेत. यांच्या पाठीपाठी काका नक्कीच असणार, पण दाखवायचंय ना काकूंना की त्या सगळं काही एकट्याच मॅनेज करतात. तर काकू फिल्टर यूज करतायत तरी पण मेकअपचे प्रोडक्ट्स घेऊन आले आहेत. कितीही मेकअप करावं काकू, शेवटी भुजगावनं ते भुजगावनच राहणार तुम्ही. त्या मुलींसाठीही क्लिप इयरिंग्स आणते पण कधी यूज करायला तर देतच नाही, स्वतःच यूज करते. अशी ही अडाणी टोमली आहे. हिलाच फक्त शायनिंग मारायची असते. आता त्या कॅलेंडर बद्दल हिला माझं पॉडकास्ट ऐकून कोणत्या तरी अंधमंद भक्ताने सांगितलं, तेव्हा कुठे ह्या बिंडोक टोमलीने तोंड उघडलं की हो मी विसरली कॅलेंडर आणायला भारतातून. अगं अडाणी टोमले, मला एक सांग, विसरली होतीस मग 1 जानेवारीला कशाला नाटकं करत होतीस कॅलेंडर चेंज करायचं. अगं बाई, माझ्या नजरेतून ना काहीच लपत नाही, समजलं ना. मी तर 1 जानेवारी पासूनच तुझं खोटं पकडलं आहे. त्यामुळे परत सांगते, हद्दीत राहायचं, हद्दीत. हिच्या भक्तांचा पण ना मंडळी हिच्यावरती विश्वास नाही आहे. बघा ना, त्या दिवशी म्हशीसारखी उणगत होती टोमली मॉलमध्ये, तर शूट कोणी केलं त्यावरती प्रश्न केलाय सगळ्यांनी आणि म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन दुसऱ्या दिवशी देत होती. आणि ग्लिम्बल काय असते हो मंडळी. काकूंचा ट्रेनर कधी येणार असं खूप लोक काकूंना प्रश्न विचारत होते. ट्रेनर म्हणजे त्यांची मातोश्री हो मंडळी. त्या कधी येणार आहेत, येणार की नाही असे असंख्य प्रश्न काकूंना लोक विचारत होते. तर काकू बोलल्या अजून 3-4 महिन्याने ते येणार आहे. मग मला एक समजत नाही, जर 6 महिने त्यांना लागणार होते यायला, मग आधीच ही कशाला बोंबाबोंब करत सुटली होती. आणि त्या सस्त्या रणवीर सिंगच्या लग्नाचं काय झालं, त्याचं लग्न नाही करणार आहेत काय लोक आता. स्वामींचं नाव हे लोक घेतात, तिकडे केंद्रात जाते यांची आई असं या बोलतात, पण वागतात कशा बघा जरा. स्वामींचे विचार किती या काकूबाई आचरणात आणतात स्वतःच्या. ती वेळा ते तूप बनवते आणि किती त्याचं कौतुक रे बाबा, जसं काय हीच एकटी तूप खाते. भडंग बनवायला काय एवढी मेहनत लागते का हो मंडळी. 30-45 मिनिटामध्ये इझिली बनते. पण काकू काय स्वतःच नको तेवढं कौतुक करत होत्या. त्या शैलाला पाहिलत का मंडळी, कसं तिने तोंड केलं होतं ती भडंग टेस्ट केल्यानंतर. एवढं तिखट लागलं होतं तिला. स्पायसी आहे स्पायसी आहे ती ओरडत होती, पण काकूंना काही फरक नव्हता पडत. इग्नोर करत होत्या त्या बिचारीला.
शेवटी तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं, स्पष्टपणे दिसत होतं ती रडवेली झाली होती. पण तरीही काकू इग्नोर करत होत्या, जबरदस्ती तिच्याकडून बोलवून घेत होत्या की कशी झाली आहे भडंग, कशी झाली आहे भडंग. त्यावरती ती बिचारी मस्त झाली आहे बोलली. मागे खारीच्या नावाचं काकूंनी चॅनल ओपन केलं होतं, त्याच्यावरती आता तर एक पण व्हिडिओ पोस्ट नाही करत काकू. टोमलाबाई बोलतात 90s किड वेगळे होते, पण काकू मला तर तुम्ही 80s मधल्या वाटता. व्हॅलेंटाईन्स डे बद्दल काकू किती नॉर्मल राहून बोलत होत्या पाहिलत का मंडळी. पण गेल्या वर्षी ह्याच काकू किती शायनिंग मारत होत्या. स्वस्तामध्ये काकूंनी काहीतरी ऑफर मधून परफ्यूम घेऊन आल्या होत्या काकांसाठी आणि त्यांना गिफ्ट दिला. काकूंनी किती आराम केला ना तरी काय यांचं मन भरत नाही. बनोज काका गार्लिक ब्रेड बनवून देत होते काकूंना, तर ब्रेड कट करत होत्या काकू आणि साईडचे जे तुकडे होते ते त्या मुलींना दिले त्यांनी. म्हणजे किती चॅप्टर आहे ना ही बाई, जे आपण यूज पण करत नाही फेकून देतो, ते काकूंनी त्या मुलींना खायला दिलं. सारखी मूर्खबाई बोलते गार्लिक मेल्ट केला आणि त्यात तूप ऍड केलं. खरंच कुठून आली आहे ना ही मंदबाई, काय समजतच नाही मला. सगळं काही काकूंनी बेक केलं, पण त्याचं पण किती कौतुक करत होती पाहिलत का. त्यांना खायला द्यायचा आधी तर काकू स्वतःच खात बसल्या होत्या. आणि त्या मुली कशा खात होत्या, आधी तर तोंडातून काढून खाली टाकत होती एक, दुसरी नाकात बोटं घालते. काकू काय तुम्ही दुसऱ्यांना कॉमेंट करत फिरण्यापेक्षा ना जरा त्या मुलींकडे लक्ष द्या. आता तर शैला पण काकूंना वैतागली आहे, ते तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे समजते. ह्या महिन्यात वाटते बनोज काकांना पगार नाही मिळाला आहे, म्हणून यावेळी घरीच साजरं केलं. भातुकलीचा स्वयंपाक काकू करतात, तरी पण यांच्या घरातलं सामान कसं काय संपते ना मला तेच समजत नाही. नेमकं या काकू एवढ्या सामानाचं काय करतात हो मंडळी. आणि एकदमच का बरं आणून नाही ठेवत या काकू, जास्तीच आणून ठेवायचं ना. भाजीपाल्याचं समजू शकतो, पण बाकीचं तर सामान आणूच शकतात ना काकू. आजकाल ना इंग्लिश शब्द काकू जास्तच यूज करायला लागले आहेत. हे बघू शकता, ते बघू शकता, हे बघू शकता, ते बघू शकता. हो ग बाई, सगळं बघू शकतो आम्ही. जरा ना आता तोंड बंद ठेव तुझं. काकू कात्री शोधत होत्या प्लास्टिक कट करायला, पण मी काय बोलते टोमल काकू, कात्रीची काय गरज, तुमची जीभ काय कात्रीपेक्षा कमी आहे का. पालक चाट पाहिलात का मंडळी काकूंचा. पालकची भजी काढून त्यावरती दही आणि तिखट चटणी टाकली होती, झालं पालक चाट तयार. टोमले धन्य आहेस ग बाई तू. त्या मुलींना अजिबात आवडत नाही, तरी त्यांचा रिव्ह्यू घेत असते ही टोमली. तुम्हाला माहिती आहे काय मंडळी, ही बाई जिथे कुठे जाते ना तिकडे सत्यानाश करूनच येते. आता गेल्या वर्षी उडणाऱ्या ड्रेसचं फोटोशूट करायला ही गेली होती ना ग्रीसला, तर तिथे भूकंप आलाय. टोमले का टोमले, तू तिकडेच राग ठगझंबग मध्ये. भारतात येण्याची चूक अजिबात करू नको, आणि भारतात जर आलीस ना तर गुजरातला तर येऊच नको बाई प्लीज. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.